नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला ही भाजी दिली होती, इतकी भारी झाली होती ना, सगळ्यांनी चाटूनपासून खाल्ली, इतकी चमचमीत झाली होती भाजी. एकदम साधी सोपी आहे पण खायला खूप चमचमीत आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 4 चमचे शेंगदाणे, छोटा 1 चमचा जिरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या. आपल्याला हे ताव्यावर खमंग असं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं, थंड करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आहेत. त्याच्यासोबतच आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. एका छोट्या कुकरमध्ये 2.5 चमचे तेल कडकडीत गरम केलं आहे. त्याच्यामध्येच कढीपत्ता, कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा. आता कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये आपण जे मसाला तयार करून घेतला होता ते मसाला टाकायचा. मसालासुद्धा खमंग असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यावर त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद आणि छोटा 1 चमचा काळा मसाला आता हे टाकूनसुद्धा आपल्याला चांगलं असं खमंग परतून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडरसुद्धा टाकू शकता किंवा सब्जी मसाला दुकानावर भेटतं ना, 5 रुपयाला पॅकेट भेटतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता थोडंसं पाणी टाकून पुन्हा मसाला छान परतून घेतला आहे. परतून झाल्यावर 4 वांगी मी मोठ्या आकाराचे होते, ते छान बारीक बारीक कापून घेतले होते. त्याला स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 पाण्याने. ती वांगीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. परतून झाल्यावर त्याच्यामध्ये वांगे बुडतील इतकंच पाणी टाकायचं आहे. छोटा कुकर असल्यामुळे आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर. मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी